काय बाबा काय खरं नाही राहिलं. ह्या जमिनी पायी सख तुटायला लागलं. काय खरं नाही. आता केला असेल मोजणी झालं असेल मी काय कोर्टन कचेरी भानगडी करायला लावले. काय झालं अण्णा? का बरं तंतन करताय? आता काय नाही तो चुलता भेटला होता. हा त्या जमिनीचं बात त्याचं नेहमीच असते. काय सांगू अगं लहानपणी त्याचं शिक्षण हवं म्हणून मी शिक्षण सोडलं आणि बाबा बरोबर शेतात राबलो. त्याला ऐका काही त्याच्यावालं. त्याला म्हणलं आता जमिनीचं काय वाद झालं नको कोर्टा कचेरी करू नको. नाही म्हणतो कोर्टा कचेरी करीन अमुक करीन तमुक करीन. त्याला म्हणलं आता 4 माणसं जमा करू बाबा गावाचं सरपंच आहे पाटील आहे काय मिटून टाकू. हा घरातले भांडणं चावटवर नेलं चांगलं असते सांग बरं. नाही ना पण तो ऐकतो कुठे आता. बरं आता हे आपलं घर ते असं आधीच ते असं सगळं झालेलं कुठं ना कवटं कचेरी करू मी बी लय थकलोय आता. आता या वयामध्ये असे भांडण दंड करायला समजत सगळं. नाही ना. तो काय ऐकायला तयार नाही. काय करावं मला समजा आता. बरं ऐका ना मी काय म्हणते, घराघरात वादविवाद होण्यापेक्षा आहे ना एक काम करू, आपण देऊन टाकू त्यांना आपल्यातली जमीन. तुझं सगळं खरं आहे. आपलं बरड आलेलं आहे त्याचं काही उगत का सांग बरं. त्याचं मला बागायती बाग आहे त्याच्यावाला. तिथं ऊस होईल चांगलं होईल. आपलं काय होणार होऊन सांग बरं. हा ज्यावर हे बाजरी करायचं होईल बाकी काय होणार नाही. पण मग घरातल्या घरात वादविवाद होतात हे चांगलं वाटतं का? खरंय तुझं. पण आता माझ्या वडिलाला वाटलं बाबा तुझ्या आजोबाला की बाबा आता मोठा येऊ याला बरड देऊ आणि लहान जरा चांगलं होईल. चला बाबा शिकलेला आहे जर आणखीन काही त्याचा हातभार होईल. काय करू आता मी तर वैतकलो बाबा आता काय सांगू आता. बरं जाऊन घराघरात भांडणं होतंय चांगले सांग बरं. भाव भावात भांडणं झाली तर चांगलं असतं का? नाही ना मग तेच तर मी पण तुम्हाला म्हणते. म्हणून तर मी तुम्हाला म्हणते ना जाऊ द्या देऊन टाकू थोडी. खरंय बाई सगळं. पण आता मी सांग मला सगळं कोणासाठी करतो मी तुझ्यासाठीच करतो की नाही. माझ्यासाठीच करताय अण्णा तुम्ही.